अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत नागपूर शहरात लावण्यात आलेल्या 3600 सीसीटीव्ही कॅमेऱ्यापैकी जवळपास 1500 सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। त्यामुळे नागपुरातील सुरक्षा वाऱ्यावर आहे का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। नागपुरातील गुन्हेगारीला आळा बसावा आणि नागपूरकरांच्या सुरक्षेसाठी हे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे जे आहे ते नागपूर शहरामध्ये ठिकठिकाणी लावण्यात आले होते, परंतु त्यापैकी जवळपास 1500 कॅमेरे जे आहे ते बंद आहे। म्हणजे 40% वर कॅमेरे बंद आहे सीसीटीव्ही कॅमेरे, आणि त्यामुळे सुरक्षा वाऱ्यावर आहे का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होता। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। नागपुरातील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत हे कॅमेरे जे आहे ते सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे, परंतु शहरात जे विकास काम होत आहे, मग ते PWD असो किंवा महारेल किंवा इतर विकास कामं वेगवेगळ्या संस्थांमार्फत होत आहे, त्यातून केलेल्या खोदकामामुळे हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद झालेले आहे। काही दिवसापूर्वी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देश दिले होते की 15 दिवसात हे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे जे आहे ते दुरुस्त करा, परंतु अजूनही प्रशासन जे आहे ते जागं झालेलं नाही आणि नागपूर शहरातील जवळपास 1500 सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे नागपूरकरांच्या सुरक्षेसाठी। कारण की नागपुरात वाढती गुन्हेगारी यावर नियंत्रण मिळावं, गुन्हेगारांचा छडा व्यवस्थित लवकर लावण्यात यावा म्हणून सीसीटीव्हीची मदत घेतली जाते, परंतु जवळपास 40% म्हणजे 3600 पैकी 1500 सीसीटीव्ही कॅमेरे नागपूर शहरातील बंद आहे। त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।